सर्वांना कशा सर्वजण मजेतच असतात हो की नाही. जेव्हा मुलींचं लग्न होतं त्या आपल्या सासरी जातात आणि आपल्या पतीबरोबर म्हणजे आपल्या नवऱ्याबरोबर राहतात, तेव्हा त्यांचं प्रथम कार्य असतं, प्रथम काम असतं की आपल्या पतीची आज्ञा पाळणं हो की नाही. मग कधी कधी पतीची पण आज्ञा चुकत असते की हे कर ते कर ते कर असं असतं. तर काही काही गोष्टीमध्ये ना, परंतु मुलीने नवऱ्याची आज्ञा ही पाळलीच पाहिजे नाही का. काही काही गोष्टी सांगते हां का, बाकी इतर गोष्टीचं नाही सांगत मी, पण काही गोष्टी. एक मुलगी आहे, ती माझ्या म्हणजे एकदम जवळची आहे, ओळखीची आहे. जो तिचा पती बोलतो ना तेच ती करते. ती म्हणते नाही, मी माझ्या नवऱ्याला नाराज करू शकत नाही, कारण का माझा नवरा माझ्यासाठी काहीच वाईट बोलणार नाही. म्हणजे नवरा माझ्यासाठी काहीच असं त्याच्या मनात नाही आहे, त्याच्या मनात माझ्यासाठी केवळ प्रेमच आहे. त्यामुळं प्रथम ती नवऱ्याला प्रथम स्थान देते. आणि अशी आहे मुली आहेत, अशा भरपूर आहेत. ती आईवडिलांनाचं पण ऐकत नाही, म्हणजे कोणाचंच ऐकत नाही. ती आईने जरी काही सांगितलं तिला तरी ती ऐकत नाही. ती फक्त आपल्या नवऱ्याचंच ऐकते, कारण का तिला नवरा खूप प्रिय आहे. आणि अशा भरपूर मुली आहेत की आपल्या पतीच्या आज्ञेत राहतात. नवरा जे म्हणेल ते करतात त्या. नवरा म्हटला नाही तर नाही, हो तर हो, कारण का त्या मुलींना नवऱ्याचा भयंकर धाक असतो आणि प्रेम पण असतं, आणि नवरा त्यांच्या मर्जीनुसार वागत असतो. धन्यवाद.